नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये आषाढ महिन्यात कोणत्या भाज्या खाव्यात आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत, ही सर्व माहिती पाहणार आहोत. आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. या काळात वातावरणात आर्द्रता वाढते, पचनशक्ती तुलनेने कमी होते व संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे हलका आणि ताजा व सहज पचणारा आहार फायदेशीर मानला जातो. आषाढ महिन्यात कोणत्या 10 भाज्या खाणे फायदेशीर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नंबर 1. दुधी भोपळा. दुधी भोपळा पचायला हलका असतो. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पचन सुधारण्यात मदत होते. नंबर 2. गोसावळे. गोसावळे हलके आणि पौष्टिक असतात. ते पचनसंस्थेवर ताण न देता शरीराला पौष्टिक घटक देतात. नंबर 3. दोडका. दोडका फायबरयुक्त असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच तो कमी कॅलरीचा असल्यामुळे आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे. नंबर 4. तोंडली. तोंडलीमध्ये जीवनसत्वे, खनिजे असतात. तोंडली योग्यरित्या स्वच्छ धुवून शिजवून खाल्ल्यास ती संतुलित आहाराचा भाग बनू शकते. नंबर 5. लाल भोपळा. लाल भोपळा किंवा त्याला काशी भोपळा देखील म्हटले जाते. हा लाल भोपळा व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे तुम्ही आहारात लाल भोपळ्याचा समावेश करू शकता. नंबर 6. कारले. कारले कडू असले तरी ते पोषक असते. अनेक जण ते संतुलित आहाराचा भाग म्हणून खातात. कारले खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. नंबर 7. शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात. त्या योग्य प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकते. नंबर 8. पडवळ. पडवळ पचनास मदत करणारी हलकी भाजी आहे. त्यामुळे तुम्ही आहारात पडवळ भाजीचा समावेश करू शकता. नंबर 9. ताजी भेंडी. आषाढ महिन्यात मिळणारी ताजी आणि कमी बिया असणारी भेंडी आरोग्यासाठी खूप चांगली असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत भेंडी सर्वांनाच आवडते. पण भेंडीला जास्त तेल किंवा जास्त मसाल्यात शिजवू नका. ती अगदी कमी तेलात व साध्या मसाल्यात शिजवून खा. नंबर 10. डेमस. डेमसमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पोटाची जळजळ आणि आपले वजन संतुलित ठेवण्यास मदत करतात. कारण यामध्ये कॅलरी कमी असते आणि ही भाजी शरीराच्या आतील सूज कमी करण्यास लाभदायक आहे. आणि डेमस ही भाजी शरीराच्या आतील तापमान संतुलित राखते व पोटाला जड होण्यापासून वाचवते. म्हणूनच आषाढाच्या हवामानात डेमस खाल्ले पाहिजे. तर ह्या होत्या आषाढ महिन्यात खाण्यासाठी 10 पोषक भाज्या. आषाढ महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात भाज्या खाताना लक्षात ठेवा, भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा. शक्यतो भाज्या ताज्या वापरा. कच्च्या भाज्या खाताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. संतुलित आहारात डाळी, कडधान्य आणि धान्यासोबत भाज्यांचा समावेश करा. व पावसाळ्यात आपल्याला पालक, मेथी यासारख्या पालेभाज्या खाताना विशेष काळजी घ्यायची आहे. पालक, मेथी यासारख्या भाज्या स्वच्छ पाण्याने व्यवस्थितपणे धुवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल
धन्यवाद.